आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. सध्या मुंबई महानगरपालिका निवडणूक तसेच राज्यातील इतर महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर बिनविरोध नगरसेवक निवडून आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर काही राजकीय पक्षांनी न्यायालयात याचिका दाखल करत बिनविरोध प्रभागांतही नोटाचा पर्याय देऊन मतदान घ्यावे अशी मागणी केली आहे. मात्र या मागणीवर निवडणूक आयोगाने कायदेशीर भूमिका स्पष्ट केली आहे. आयोगाच्या माहितीनुसार बिनविरोध निवडणूक ही मुंबई महानगरपालिका कायदा 1888 मधील कलम 26 नुसार वैध आहे. निवडणूक रिंगणात एकच उमेदवार असल्यास त्याला डीम टू बी इलेक्टेड म्हणजेच संभाव्य विजयी उमेदवार घोषित करण्याची तरतूद कायद्यात आहे. मतदान हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा दावा विरोधी पक्ष आणि काही नागरिकांकडून करण्यात येत असला तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मतदान हा मूलभूत नसून वैधानिक अधिकार आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणूक असताना मतदानाची सक्ती करता येत नाही असेही आयोगाच्या सूत्रांनी नमूद केले. तसेच नोटाचा पर्याय हा एकापेक्षा अधिक उमेदवार असलेल्या निवडणुकीतच लागू होतो. उमेदवार उपलब्ध असताना त्यांना नाकारण्यासाठी नोटाचा वापर केला जातो. मात्र बिनविरोध निवडणुकीत नोटाचा पर्याय देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. बिनविरोध निवडणूक ही कायद्यातील स्पष्ट तरतूद असून एखाद्या प्रभागात एकच उमेदवार असल्यास त्याच्याविरुद्ध नोटाचा पर्याय देऊन मतदान घेण्याची कोणतीही तरतूद कायद्यात नाही असे राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे. नोटा हा उमेदवार नसून निवडणूक झाल्यानंतर रिंगणातील उमेदवारांना नाकारण्याचा तो केवळ एक पर्याय आहे असेही आयोगाकडून सांगण्यात आले. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.